कसंबे, यवतमाळ. आदिवासी बहुल आणि दुर्गम जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीमधल्या मुलचेरा तालुक्यात एका प्रयोगशील शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला छेद देत नवा आदर्श निर्माण केला. महाराष्ट्रात प्रथमच आणि गडचिरोलीतल्या दुर्गम भागात वॉटर ॲपलची यशस्वी लागवड करून अवघ्या एका वर्षात 2 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न दीपक कालिदास कर्मकार यांनी घेतलंय. गडचिरोली हा आदिवासी बहुल आणि अतिदुर्गम जिल्हा म्हणून ओळखला जातो. मुलचेरा तालुक्यात दीपक कर्मकार यांनी वॉटर ॲपलची लागवड करून भरघोस उत्पन्न घेतलं आहे. लागवड केल्यानंतर अवघ्या एका वर्षात फळधारणा आणि हंगाम संपल्यानंतरही उत्पादन देण्याची क्षमता हे या पिकाचं वेगळेपण आहे. या फळाला सुमारे 150 रुपये प्रति किलो दर मिळत असून त्याची मागणी सातत्यानं वाढत आहे. ये अभी गर्मी के टाइम अगर झाड़ लगाएंगे तो अगले साल को आपको फ्रूट देना चालू हो जाएंगे। ये कम से कम 3 महीने तक फ्रूट देता, जब तक एक के बाद एक आते ही रहता है। जब बड़ा हार्वेस्टिंग हो जाता उसके बाद छोटा और तैयार हो जाता। कम से कम 3 महीने तक बेच सकते हैं इस फ्रूट। छोटे झाड़ को 1 साल में अगर लगाएंगे तो 15-16 किलो तक आएंगे। 2 साल वाला 40-50-60 तक आएंगे। 3 साल 4 साल वाला क्विंटल तक आ जाएंगे। दीपक यांची 2 एकरातली फळबाग आज मिनी फळवण म्हणून ओळखली जाते. परिसरातले अनेक शेतकरी आणि राज्यभरातले नागरिक ही बाग पाहण्यासाठी भेट देतात. कोलकात्यातून आणलेल्या 5 रोपांपासून सुरू झालेला हा प्रवास आज भरघोस उत्पन्न देणाऱ्या यशस्वी प्रयोगात रूपांतरित झाला आहे. कमी खर्च, नगण्य रोगराई आणि जलद उत्पादन या वैशिष्ट्यांमुळे हे पीक प्रगतिशील शेतीचा नवा आदर्श निर्माण करत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी ओम प्रकाश चुनारकर, गडचिरोली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कारागृहात